नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बघूया बाहीची कटिंग. आणि बाहीच्या कटिंगसाठी मी अगोदर हे चारही पार्ट कटिंग करून घेतलेले आहे. पाठीमागचा भाग, साईड पट्टी आणि ब्रापट्टी. तर यावरती आपल्याला बाही काढण्यासाठी पाठीमागचा भागाचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी पाठीमागच्या भागाचा तिरका मोंढा आपण येथे मोजून घेतलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने कुठल्याही मापाची बाही काढू शकता. तर हा तिरका मोंढा आहे 8.5 इंच आणि आपल्याला बाहीची आता 4 पदरी घडी घालायची आहे 9 इंचाची. म्हणजे आपल्याला जर तिरका मोंढा, पाठीमागच्या भागाचा तिरका मोंढा हा जो काही मिळेल त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचे आहे. आणि त्याच बरोबरीने बाहीसाठी अस्तरची किंवा ब्लाऊज पीसची 4 पदरी घडी घालायची आहे. तर ही जी घडी येते तर हा झाला बाहीचा मोंढा. आणि कपडा कमी पडत असल्यामुळे येथे आपण घडी ही वाढवून घेतलेली आहे. आणि एका बाहीला आपल्याला येथे जॉईंट येणार आहे. तर येथे जॉईंट देण्याचाही खूप मोठा प्रश्न मिटून जातो, कारण एकाच बाहीला जॉईंट द्यायला लागतो. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर एकाच बाहीला हा जॉईंट येतो. आता हा बाहीचा मोंढा घेतला, त्यानंतर जी घडी आलेली आहे कपड्याची, त्या घडीवरती आपल्याला घ्यायची आहे उंची. बाहीची उंची आहे 6 इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा इंच. तर या पद्धतीने आपली येथे 6.5 इंचाची बाही येणार आहे. आणि या पद्धतीने आपण बाही देखील घेतलेली आहे. तर ही झाली उंची. त्यानंतर घ्यायची आहे बाहीची मोंढा खोली. आता आपण जी घडी घेतली आहे अगोदर तो आहे बाहीचा मोंढा. त्यानंतर घडीवरती घेतलेली आहे उंची आणि उंचीनंतर घ्यायचा आहे तिरका मोंढा. तर बाहीची जी उंची आहे तेवढीच घ्यायची आणि 3 इंचावरती हा एक पॉईंट घ्यायचा. तर आता आपल्याला येथे उंचीचा आणि मोंढा खोलीचा असे 2 पॉईंट मिळालेले आहेत. तर बाहीची जिथे मोंढा खोली मिळालेली आहे तेथे 1 इंचाची ही सरळ रेषा ओढून घ्यावी आणि उंचीच्या ठिकाणी सुद्धा एक सरळ रेषा ओढून घ्यावी आडव्या आकारात. आणि हे दोनही पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत आणि द्यायचा आहे बाहीचा आकार. तर जो भाग 3 इंचाचा आलेला आहे खाली घेतलेला, ती आहे मोंढा खोली. तर या पद्धतीने आपल्याला बाहीसाठी 3 मापे लागतात. एक तर बाहीचा मोंढा, दुसरी बाहीची उंची आणि तिसरा म्हणजे बाहीची मोंढा खोली. आणि यामध्येच द्यायचा आहे बाहीचा आकार. तर आता ही बाहीचे 4ही पदर आपण येथे कटिंग करून घेणार आहोत. तर अशा रीतीने आपण डायरेक्ट कपड्यावरती बाहीची कटिंग केलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर बेल आयकॉनच्या बटनवरती देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि त्याचबरोबर बाहीची घडी देखील काढून घ्यायची आहे आणि 2 पदर हे खालच्या आकाराचे गोल आकारात कटिंग करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने इथे आपली परफेक्ट बाही ही तयार आहे. आणि एका बाहीला जॉईंट येणार आहे, तर तो देखील दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर येथे मी अस्तरची बाही कटिंग केलेली आहे. त्याचबरोबर अस्तरनंतर आपल्याला मेन कपड्याची देखील बाही ही कटिंग करून घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे बाहीचा जॉईंट देखील काढून घ्यायचा आहे. तर मेन कपड्याची बाही जेव्हा मी कटिंग करते त्यावेळेला अर्धा इंच कपडा हा साईडने सोडते, जेणेकरून आपली बाही आपल्याला व्यवस्थित जोडता देखील येते आणि परफेक्ट ही कपड्यावरती अस्तरवरती जॉईंट केल्यानंतर व्यवस्थित बसते. तर या पद्धतीने मेन कपड्याची देखील येथे कटिंग केलेली आहे. यानंतर अस्तरच्या बाहीला देखील हा जॉईंट केलेला आहे आणि आपली एक बाही ही कंप्लीट पूर्ण आहे. त्याच बाहीच्या बरोबरीने ही दुसरी बाही देखील कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा एकदम सोप्या रीतीमध्ये आपण बाहीची परफेक्ट कटिंग केलेली आहे. त्याचबरोबर ही बाही आपण जोडणार आहोत मेन कपड्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा वेळ वाचवून डायरेक्ट कपड्यावरती देखील ही बाही कटिंग करू शकता आणि एकाच बाहीला येथे जॉईंट देण्याची गरज पडते. तर या पद्धतीने आपला भरपूर वेळ वाचतो. या पद्धतीने आपण येथे अस्तरची बाही ही मेन कपड्यावरती देखील जॉईंट करून घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कापड आहे शिल्लक राहिलेला तो देखील येथे कटिंग केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.